मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओसमध्ये विक्रमी करार केलेत। 2 दिवसात तब्बल 15,70,000 कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले। जवळपास 54 कंपन्यांसोबत सामंजस्य करारांवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली। या गुंतवणुकीमधून राज्यात तब्बल 15 लाखांच्या वर जवळपास 16 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिशन दाओस फते होताना पाहायला मिळत आहे। दाओस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये इतिहास घडल्याचं पाहायला मिळालं। दाओस मध्ये उद्योजकांनी महाराष्ट्रालाच पसंती दिली। दाओस दौऱ्यात विक्रमी गुंतवणूक आणि करार करण्यात आले। दाओस मध्ये 2 दिवसांमध्ये तब्बल 15,70,000 कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले। त्यामुळे राज्यात जोरदार गुंतवणूक येणार आहे। या माध्यमातून राज्यात जवळपास 15 लाखांवर रोजगार निर्मिती होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी तब्बल 54 सामंजस्य करार केलेत। यापैकी रिलायन्स आणि अमेझॉन सोबत सर्वात मोठे करार झाल्याचं पाहायला मिळालं। रिलायन्स 3,05,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। अमेझॉन 71,795 कोटी, हिरानंदानी समूह 51,600 कोटी, ब्लॅकस्टोन 43,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। डिमेसेल कॅपिटल मॅनेजमेंट 43,000 कोटी, वर्धान लिथियम 42,535 कोटी, टाटा समूह 30,000 कोटी, VIT सेमिकॉन्स 24,437 कोटी, इंडोरमा 21,000 कोटी आणि इरू लर्निंग सोल्युशन ही कंपनी 20,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। दाओस मध्ये झालेल्या 54 करारांपैकी या मोठ्या 10 गुंतवणूकदार कंपन्या आहेत। दावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचं केंद्र आहे। त्यामुळे जगभरातले सीईओज हे या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दरम्यान या ठिकाणी दावोस मध्ये असतात आणि आता ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत देखील आपण या ठिकाणी करार केलेले आहेत त्या कंपन्यांची देखील ही इच्छा असते की आमचे जे फॉरेन पार्टनर्स आहेत, आमचे जे गुंतवणूकदार आहेत, जे आमचे FIIs आहेत, त्याचे प्रमुख लोक आमच्या हा जो काही आमचा करार होतोय त्या कराराच्या वेळी उपस्थित असले पाहिजे किंवा त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली पाहिजे, त्यांच्यासोबत तुमचं इंटरॅक्शन झालं पाहिजे। आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र हे या ठिकाणी दावोसलाच आपल्याला मिळतात आणि म्हणून अशा प्रकारचे सगळे करार हे दावोस मध्ये या ठिकाणी होतात। आजपर्यंतच्या इतिहासातला 15,70,000 कोटीचे MOU हे दावोस मध्ये आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो। या संदर्भात राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मला सांगताना आनंद होतोय। सलग 3 वर्ष दावोसला जाण्याचा योग माझ्या नशिबी आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कामगिरी करत विक्रमी गुंतवणुकीचे करार केलेत। या उद्योगांमधून रोजगार निर्मिती ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि ती महत्त्वाची आहे। त्यामुळे या करारांची लवकरात लवकर अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। अमर काणे आणि ओम देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।